मित्रांनो, हा आहे Lenovo IdeaPad Slim 5. आता मी या लॅपटॉपचा व्हिडिओ का करतोय कारण की जे चेंजेस लॅपटॉपच्या दुनियेत येत आहेत ना ते हा दाखवतो. AI म्हणजे काही काही गोष्टी या लॅपटॉपमध्ये AIच्या अशा आहेत ज्या स्टुडंट्स, प्रोफेशनल, इवन नॉर्मल सगळ्यांसाठीच त्याचा फायदा होणार आहे. खूप डीपली AI इंटिग्रेटेड आहे. इनफॅक्ट हा बहुतेक एक लॅपटॉप आहे ज्याच्यामध्ये एक डेडिकेटेड AI साठी NPU येतो. सगळं काही सांगणार आहे पण आधी क्विकली आपण अनबॉक्सिंग करूया. पण तुम्हाला हे सुद्धा सांगतो की हा व्हिडिओ जो आहे ना हा मी Lenovo आणि AMDच्या कोलॅबोरेशनमध्ये केलेला आहे. पण ऑब्व्हियसली जे आम्ही टेस्टिंग केलेलं आहे, जे आम्हाला वाटलं ह्या लॅपटॉप बद्दल तेच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. लेट्स ओपन. सगळ्यात आधी येतो लॅपटॉप, त्याच्यानंतर अगदी तुमचा मोबाईलचा चार्जर असतो ना तसाच हा चार्जर आहे छोटासा. विचार करा कसे एवढे मोठे मोठे धबाडे असे अडॅप्टर यायचे आधी लॅपटॉपचे आणि आता बघा लिटरली आय मीन दिस इज रिअली नाईस. 65 वॉटचा USB Type-C एंड असलेला हा चार्जर आहे. सो तुम्ही यांनी तुमचा स्मार्टफोन किंवा इतर काही फास्ट चार्ज करू शकता आणि लॅपटॉप तर करू शकताच. म्हणजे हातात घेतल्यानंतर कळतं की दिस इज व्हेरी लाईट. म्हणजे दिवसभर तुम्हाला जर का घ्यायचं असेल, कॅरी करायचं असेल, यू शुड नॉट हॅव एनी प्रॉब्लेम. नाहीतर मोठे मोठे लॅपटॉप्स तुमच्या बॅकपॅकमध्ये घातले आई ग खांदा दुखायला लागतो, तसं ह्याच्या बरोबर होणार नाही. ह्याचं वजन गेस करायचं झालं ना तर मी म्हणेन 1.45 kgs. बघूया 1427.6. काय सांगितलं 1427 म्हणजे मी 1.45 वगैरे म्हटलेलो, 1.42 आहे. सो इट इज लाईट बेसिकली. खालच्या बाजूला एअर व्हेंट्स आहेत. इनफ्लो आणि आउटफ्लो इकडनंच होतं. लेफ्टनी इन आणि बहुतेक राईटने आउट होतं किंवा राईट लेफ्ट तुम्हाला काय, पण तिकडनंच सगळं काय होतं एअरचं. मेटल चॅसी आहे. हे जे बॅक पॅनल आहे ते प्लास्टिक आहे बट वेल बिल्ट, नॉट अ प्रॉब्लेम. चला लुक ॲट दॅट. ह्याचा डिस्प्ले खरंच जबरदस्त आहे. एकतर तुम्ही जवळजवळ 170 डिग्रीज पर्यंत ह्याला ओपन करू शकता. 170 येस अराउंड 170 डिग्रीज. पण हायलाइट ह्याचा आहे की ओलेड पॅनल येतो. 14 इंचचा FHD ओलेड पॅनल येतो. ब्राईट आहे, 400 निट्स ब्राईटनेस आहे. त्यामुळे इव्हन आउटडोर्स जास्त तुम्हाला इश्यू व्हायचा नाही. हा थोडा रिफ्लेक्टिव्ह आहे बट ब्युटिफुल. म्हणजे कलर्स वगैरे मल्टीमीडियासाठी तर मजा येणार आहे. फ्रंट फायरिंग स्पीकर्स आहेत आणि ओलेड डिस्प्ले. ॲब्सोल्युटली ग्रेट. जर का कीबोर्डचं सांगायचं झालं ना तर कीजचा ट्रॅव्हल डिस्टन्स खरंच चांगला आहे आणि म्हणजे 1, 2, 3 तास जरी टायपिंग करत बसला यू आर गोइंग टू एन्जॉय इट. इट शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. फुल साईज कीबोर्ड आहे. डिसेंट साईज आहे. जर सांगितलं साईडला स्पीकर्स वगैरे आहेत. इव्हन ट्रॅकपॅड जो आहे त्याचा डिसेंट आहे. जास्त मोठा नाही, जास्त लहान नाही. पण ह्याच्यामध्ये एक खूप मोठी गोष्ट आहे जी जनरली दुसऱ्या लॅपटॉपमध्ये मिळत नाही. AI प्रोसेसर आहे. हा आहे AMD Ryzen 7 AI. आणि AI का म्हटलं जातं कारण की ह्याच्यामध्ये डेडिकेटेड NPU न्यूरल प्रोसेसिंग युनिट NPU येतं जे तुम्हाला 40 टॉप्स देतं. ट्रिलियन ऑपरेशन पर मिनिट वगैरे असं असतं ते, जे बेसिकली तुमचं AIचं जे प्रोसेसिंग आहे ते त्याच्यामध्ये होतं. सो दॅट इज व्हॉट इट इज. AMD रेडियनचं ग्राफिक्स कार्ड येतं. अँड ओव्हरऑल सांगायचं झालं ना इट इज काइंड ऑफ अ कम्प्लीट लॅपटॉप. AI असू दे, प्रोसेसिंग त्याच्याबद्दल मी सांगणार आहे, परफॉर्मन्स बद्दल सांगणार आहे. पण पोर्ट्स अँड बटन्स आपले राहिले ते क्विकली तुम्हाला दाखवून घेतो. सगळे पोर्ट्स अँड बटन्स आहेत. 2 USB Type-A आहे. मायक्रो SD कार्ड स्लॉट आहे. पॉवर बटन आहे साईडलाच आहे. लेफ्ट हँड साईडला 2 USB Type-C आहे. 3.5 mm जॅक आहे आणि फुल HDMI पोर्ट सुद्धा आहे. सो पोर्ट्सच्या बाबतीत एव्हरीथिंग इज देअर. आणि हा USB-A जो आहे ना एक तो ऑलवेज ऑन आहे. म्हणजे तुम्हाला जर का तुमचा फोन किंवा TWS वगैरे चार्ज करायचं असेल जरी लॅपटॉप बंद असला तरी तुम्ही चार्ज करू शकता. चला परफॉर्मन्स बद्दल बोलूया. आधी स्पेसिफिकेशन सांगतो. ह्याच्यामध्ये एकच व्हेरियंट येतो आणि ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. 24 GB रॅम आणि लेटेस्ट 4th जनरेशनचं SSD येतं 1 TB. सो 24 GB रॅम अँड 1 TB LPDDR5 रॅम टाईप येते. आणि तेवढंच नाही 4 nm चा प्रोसेसर आहे त्यामुळे इट इज पॉवर एफिशियंट एज वेल. ह्याची बॅटरी जी आहे ती 60 वॉटची आहे आणि त्यामुळे काय म्हणजे आम्ही टेस्ट केलेलं आहे. गेले काही दिवस श्रीकांत टेस्ट करत होता. कन्सिस्टंटली 6 तास तुम्हाला बॅटरी लाईफ मिळेल. म्हणजे जर का तुम्ही जास्त काही करत नसाल तर जास्त सुद्धा मिळेल. पण रेग्युलर मॉडरेट युसेज मध्ये 6 तास बॅटरी लाईफ मिळेल विच अकॉर्डिंग टू मी इज क्वाईट डिसेंट. परफॉर्मन्ससाठी आम्ही काही सिंथेटिक बेंचमार्क्सवर रन केले. गीक बेंच आम्ही रन केलं. त्याच्यामध्ये 2800च्या वरती सिंगल कोर आला. 11,000च्या वरती मल्टी कोर स्कोर आला. सो क्वाईट पॉवरफुल. परफॉर्मन्सच्या बाबतीत कॅज्युअल तुम्हाला गेमिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता. GTA 5 वगैरे आम्ही खेळून बघितलं व्यवस्थित. तुम्ही लो टू मीडियम सेटिंग्स वरती GTA 5 खेळू शकता. हो जास्त वेळ खेळला ना तुम्ही तर थोडा गरम नक्की होतो. म्हणजे तुम्हाला जाणवतं की डाव्या बाजूला थोडासा गरम झालंय, ते हवा फॅन वगैरे चालू होऊन जातो. बट यू कॅन प्ले, शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. इव्हन व्हिडिओ एडिटिंग करायचं झालं तर बेसिक व्हिडिओ एडिटिंग, फोटोशॉप वगैरे तुम्हाला ग्राफिक एडिटिंग करायचे तुम्ही करू शकता या लॅपटॉपवरती. शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. तेव्हा तुम्ही गेमिंग करू शकता, तुम्ही व्हिडिओ एडिटिंग वगैरे
करू शकता, पण त्याच्यासाठी हा लॅपटॉप नाहीये. म्हणजे कॅज्युअल तुम्हाला करायचं करू शकता, पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ह्याच्यामधले AI चे फीचर्स. त्याच्याबद्दल सांगतो, पण हो सॉफ्टवेअर बद्दल सांगायचं झालं तर विंडोज 11 होम येतं, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे तुम्हाला सॉफ्टवेअर्स वगैरे मिळतात, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण AI ह्याच्यामध्ये Lenovo AI नाव येतं. बेसिकली त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. लोकल चॅट आहे, क्लाउड चॅट आहे, PC असिस्टंट आहे, नॉलेज असिस्टंट आहे. सगळ्यांबद्दल सांगणार आहे. लोकल चॅट म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला सेटिंग्समध्ये जाऊन कुठली सेटिंग्स ऑन करायची आहे, किंवा तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरतीच काही सर्च करायचंय, कुठलं तरी डॉक्युमेंट असेल त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी लिहिलं असेल, त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल, हे सगळं तुम्ही लोकली करू शकता. यू डोंट नीड टू बी कनेक्टेड टू इंटरनेट. त्याच्यानंतर येतं क्लाउड चॅट. तर क्लाउड चॅट म्हटलं की ते इंटिग्रेटेड ओपन AI बरोबर केलेलं आहे. तुम्हाला ओपन AIचं जे 4O मॉडेल आहे किंवा 4O मिनी आहे हे इंटिग्रेटेड आहे, आणि ते म्हणजे अगदी अनलिमिटेड नाहीये. तुम्हाला 10 रिक्वेस्ट तुम्ही टाकू शकता 4O वरती, आणि 4O मिनीची तुम्हाला 30 रिक्वेस्ट मिळतात. रिक्वेस्ट म्हणजे काय, तुम्ही काहीतरी करायला सांगता, एक टास्क जेव्हा करायला सांगतो दॅट प्रॉब्ली इज 1 रिक्वेस्ट, आणि असे तुम्हाला मिळतात. आय थिंक दॅट इज मोर दॅन इनफ. लक्षात ठेवा, फ्री ऑफ कॉस्ट मिळते. सो यू नो यू आर गेटिंग, नाहीतर ओपन AIचे तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळेला सबस्क्रिप्शन वगैरे घ्यायला लागतं, ह्याचं नाही घ्यायला लागत. पण हो, PC असिस्टंट सुद्धा आहे याच्यामध्ये. आणि PC असिस्टंट म्हणजे काय की PC वरती जर का तुम्हाला काही करायचं असेल, तुम्हाला सेटिंग्स चेंज करायचं असेल, तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल, तुमच्या PCची फाइंड करायचं असेल काही, सगळं तुम्ही PC असिस्टंट बरोबर करू शकता. पण माझ्या हिशोबाने स्टुडंट्स आणि प्रोफेशनल दोघांसाठी एक जो AIचा फीचर आहे त्याचा खूप फायदा होणार आहे, नॉलेज असिस्टंट. आता मला माहित नाही तुम्ही जर का नोटबुक LLM वगैरे गुगलचं बघितलं असेल ऑनलाईन, तसंच काहीतरी आहे, पण तुमच्या लोकल PC वरती आहे. म्हणजे काय, आता स्टुडंट असाल, तुमच्याकडे भरपूर PDFs असतात, तुमचे बुक्सचे PDF असतात, आणि त्याच्यामधनं तुम्हाला अभ्यास करायचा असतो, स्टडी करायचं असतं, क्वेश्चन्स वगैरे तुम्हाला त्याच्यामधले किंवा उत्तरं माहिती पाहिजे असतात. आणि एकदा तुम्ही PDF वगैरे अपलोड केले, तुम्हाला काहीही प्रश्न असतील, सगळे तो फाइंड करून त्याची परफेक्ट उत्तरं देईल. विचार करा. आणि हो, हे ऑफलाईन सुद्धा चालतं, इंटरनेटला कनेक्ट होण्याची गरज नाही. आणि स्टुडंटसाठी अजून एक खूप मस्त फीचर आहे, लर्निंग झोन नावाचं, स्टुडंट्स लर्निंग झोन. आता ह्याच्यामध्ये काय होईल माहिती का, आता तुम्ही कॉलेजमध्ये गेलाय, तुमचे लेक्चर्स वगैरे झाले, तो ऑडिओ ट्रान्सक्रिप्ट करेल आणि एक्झॅक्टली त्याचे नोट्स वगैरे ते बनवून देईल. तेवढंच नाही, तुम्ही त्याला ब्युटिफाय सुद्धा करू शकता. म्हणजे जे नोट्स असतील वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये, वेगवेगळ्या कलर्समध्ये छानपैकी प्रेझेंट, यू कॅन डू दॅट हिअर. आणि मग त्याच्यामध्ये क्विज, की हे नोट्स वगैरे आहेत, ह्याचा जो कंटेंट आहे त्याच्या बेसिसवरती क्विज बनव आणि मला प्रश्न विचार. इट कॅन डू दॅट ॲज वेल. मी ते ज्या व्हिडिओच्या स्टार्टमध्ये ते सांगितलं की हा एक AI PC एस्पेशली स्टुडंट्स आणि प्रोफेशनलसाठी, ज्यांना भरपूर नॉलेज क्रंचिंग वगैरे करायला लागतं, अभ्यास भरपूर करायला लागतो, त्यांच्यासाठी दिस इज गोइंग टू बी एक्स्ट्रीमली युजफुल. हे सगळं तर आहेच, हे Lenovoच आहे, पण मायक्रोसॉफ्टचं जे Co-Pilot आहे, त्यांचं स्वतःचं AI, ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतं. आणि मला हे का आवडलं माहिती का, बरेचसे हे बघा, तुम्ही म्हणताल की मी कुठल्या तरी वेबसाईटला जाऊन करेन, हो ते करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती जावा, ते का, त्या सगळ्या गोष्टी हे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती करताय, तुमच्या ओन PC वरती करताय, आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही लोकली करू शकता. त्याचा हा मोठा फायदा आहे. चला बाकीच्या गोष्टींबद्दल बोलूया. कनेक्टिव्हिटीमध्ये Wi-Fi 7चा सपोर्ट येतो, Bluetooth 5.4 आहे, लेटेस्ट कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स आहेत, वेबकॅम फुल, म्हणजे तुम्ही झूम मीटिंग करताय, भरपूर झूम मीटिंग्स आजकाल ऑनलाईनच लोक करत असतात. झूम मीटिंगसाठी 1080pचा वेबकॅम आहे, फिजिकल शटर बटन आहे, जर का बंद करून ठेवायचं आहे तुम्हाला माहिती आहे प्रायव्हसीसाठी, तर ते सुद्धा आहे याच्यामध्ये. विंडोज हॅलोचा सपोर्ट आहे, ऑडिओ कॉल्स वगैरेसाठी, म्हणजे झूम कॉलसाठी 2 मायक्रोफोन्स दिलेले आहेत. सो इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या लॅपटॉपमध्ये आपण एक्सपेक्ट करतो ते तर आहेत. आणि ड्युरेबिलिटी मी असंच म्हणत नाहीये, मिलिटरी ग्रेड 810Hचं सर्टिफिकेशन सुद्धा येतं. आणि फायनली प्राइस लक्षात ठेवा, ह्याचा एकच व्हेरियंट आहे 24 GB रॅमचा. जनरली 8-16 GB असे असतात, ह्याच्यामध्ये 24 GB रॅम मिळते आणि 1 TB लेटेस्ट जनरेशन SSD. हा एकच व्हेरियंट आहे आणि त्याची प्राइस 87,999 आहे. आता तुम्हाला असं वाटेल की थोडी जास्त प्राइस आहे, बट माझ्या हिशोबाने जे ऑफर करतायत, वेदर इट इज सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर, आय थिंक दॅट्स अ डिसेंट प्राइस फॉर Lenovo Pad Idea Slim 5. पण ओव्हरऑल जर का लॅपटॉपकडे बघितलं तर स्लाइट हीटिंग जर का बघितलं ते सोडून आय थिंक आय रिअली लाईक दिस वन. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.